विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 10वीची परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. ह्या परीक्षेतलं यश हे तुमचं पुढील शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरू शकतं. आणि म्हणूनच या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करणं, परीक्षा देताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मला कल्पना आहे की ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला देखील आहे आणि तुम्ही या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करत असाल. याच बरोबरीने तुम्हाला काही सोप्या आणि अत्यंत उपयुक्त टिप्स इथे तुम्हाला मिळतील, ज्या तुमची तयारी अधिक चांगली आणि परीक्षेत तुमची कामगिरी अधिक प्रभावी बनवतील. या टिप्स तुमच्या उत्तरपत्रिका लेखन ते परीक्षेच्या वेळेच्या व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबींचा विचार करून तयार केल्यात. चला तर मग या टिप्सकडे लक्ष देऊया आणि परीक्षेसाठी आपली तयारी अधिक पक्की करूया. सगळ्यात आधी आपण पाहूयात ती म्हणजे तुमची बोर्डाची उत्तरपत्रिका. साधारणपणे बोर्डाच्या परीक्षेची उत्तरपत्रिका ही अशी दिसते. ही नमुना उत्तरपत्रिका आहे बरं का. जी उत्तरपत्रिका तुम्ही बघत आहात ती फक्त सरावासाठी वापरली जाते. उत्तरपत्रिका तुमच्या हातात आल्यानंतर सूचनेनुसार त्यात माहिती भरा आणि पेपर सोडवण्यापूर्वी आपण ज्या उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिणार आहोत त्यावर विशिष्ट असं मार्जिन आखून घ्या, जेणेकरून तुम्ही लिहिलेली उत्तरं सुटसुटीत दिसतील आणि पेपर सुद्धा नीटनेटका दिसेल. त्यामुळे परीक्षकाला तुमचा पेपर तपासताना अडचण येणार नाही आणि कदाचित नीटनेटकेपणामुळे अधिकचे मार्क देखील मिळतील. उत्तरं लिहिताना, उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहिताना पुढील काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. बुलेट पॉइंट्सचा वापर करा. उत्तरं लिहिताना शक्य असेल तिथे बुलेट पॉइंट्स वापरलेत तर तुमचे विचार तुम्हाला मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडता येतील. दीर्घ परिच्छेदांमध्ये तुम्ही जर लेखन केलं तर परीक्षकांना मुख्य मुद्दे शोधणं कठीण होऊ शकतं. पण हेच बुलेट पॉइंट्स वापरलेत तर प्रत्येक मुद्दा हा स्वतंत्रपणे दाखवता येतो, ज्यामुळे परीक्षकांना लगेचच उत्तरामधील त्या मुद्द्यांचं महत्त्व पटतं आणि त्यामुळे उत्तराचं सादरीकरण अधिक प्रभावी आणि आकर्षक पण होतं. दुसरा मुद्दा, कीवर्ड लक्षात ठेवा आणि त्यांना उत्तरांमध्ये हायलाईट करा, म्हणजेच अधोरेखित किंवा अंडरलाईन करा. कीवर्ड हे एखाद्या उत्तराचे असे महत्त्वाचे शब्द असतात जे परीक्षकांना दिलेलं उत्तर समजण्यास मदत करतात. उत्तर लिहिताना हे कीवर्ड्स जर तुम्ही अधोरेखित केलेत किंवा हायलाईट केलेत तर परीक्षक त्या मुद्द्यांकडे पटकन लक्ष देतात. उत्तराच्या विचारांचं मग सहज मंथन करता येतं आणि हायलाईट केल्यामुळे उत्तरातील मुख्य कल्पना ही योग्य प्रकारे व्यक्त होते आणि अर्थातच त्यामुळे परीक्षकांना तुमची विचारसरणी स्पष्ट कळते. तिसरा मुद्दा, तुम्ही निर्धारित वेळेत उत्तरं लिहिलीत का याकडे लक्ष द्या. कुठल्याही परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिताना आणि तो पेपर सोडवताना वेळेचं नियोजन खरंच खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक प्रश्नासाठी निश्चित वेळ ठरवून मग संपूर्ण पेपर त्याप्रमाणे तुम्हाला सोडवता येईल. वेळेचा विचार न करता एकाच प्रश्नावरती जर तुम्ही जास्त वेळ खर्च केलात तर बाकीच्या प्रश्नांसाठी वेळ पुरणार नाही आणि ज्यामुळे काही प्रश्न सोडवायचे राहून जाऊ शकतात. तर अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नावरती नियोजनबद्ध वेळ देऊन सर्व प्रश्न सोडवले तर तुम्हाला नक्की चांगले मार्क पडतील. चौथा मुद्दा आहे, उत्तरासाठी जर पुढचं पान लागणार असेल तर पुढच्या पानावर परत प्रश्न क्रमांक नक्की लिहा. बघा, काही ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं ही एकापेक्षा जास्त पानावरती लिहावी लागू शकतात आणि अशा वेळी उत्तराचे पुढील भाग हे वेगवेगळ्या पानावर असतील तर तो प्रश्न क्रमांक नवीन पानावरती पुन्हा लिहिणं आवश्यक आहे. असं केल्यामुळे परीक्षकांना तुमची उत्तरं नीट सापडण्यास सोयीचं जातं आणि उत्तराच्या सलगतेमुळे परीक्षकांचं लक्ष सुद्धा विचलित होत नाही. पाचवा मुद्दा आहे, उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरांना जर चुकून जागा सुटली तर तिथे काट मारावी. काही वेळेला प्रश्नांची उत्तरं उत्तरपत्रिकेत लिहिताना उत्तरानंतर काही अवांतर जागा शिल्लक राहू शकते. जर ती तशी राहिली तर तिथे काट मारणं गरजेचं असतं, ज्यामुळे परीक्षकांना स्पष्ट संदेश मिळतो की या जागेत कोणताही अतिरिक्त मजकूर नाही आणि त्यामुळे
अतिरिक्त मजकुराची भर होण्याची शक्यता टाळली जाते. 6वा मुद्दा आहे, कमीत कमी आवश्यक असलेले प्रश्न हे नक्की सोडवा. तुम्ही पेपर सोडवताना ठराविक प्रश्न सोडवणं गरजेचं असतं, कारण ते प्रश्न त्या परीक्षेत पास होण्यासाठी आवश्यक असतात. कमीत कमी आवश्यक प्रश्न सोडवल्याने आपल्याला ठराविक मार्कांची खात्री मिळते आणि पुढे अधिक मार्क मिळवण्याचा आत्मविश्वास पण वाढतो. उदाहरणार्थ काही प्रश्नांमध्ये 6 उपप्रश्न दिलेले असतात, पण त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा अशी साधारण सूचना असते. मग अशा वेळी कमीत कमी 4 प्रश्न तरी तुम्ही सोडवलेच पाहिजेत. 7वा मुद्दा आहे, अर्थात तुम्ही पर्यायी प्रश्न सोडवलेत तर चांगलंच होईल. हे पर्यायी प्रश्न सोडवल्याने मार्क मिळवण्याची अतिरिक्त संधी निर्माण होते. काही वेळा एकाच प्रश्नावरती कमी मार्क मिळाले तर पर्यायी प्रश्नातून आपण त्याची भरपाई करू शकतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वस्तुनिष्ठ अर्थात ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी शब्द अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करा. वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये उत्तराचे प्रमुख शब्द जर अधोरेखित केले तर परीक्षकांना ते शब्द पटकन दिसतात आणि ज्यामुळे उत्तराचं सादरीकरण स्पष्ट आणि व्यवस्थित दिसतं. तसंच परीक्षकांना हे शब्द नीट दिसल्यामुळे त्याचं महत्त्व लगेच समजतं आणि उत्तर अधिक प्रभावी होतं. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन जर तुम्ही उत्तरं लिहिलीत तर परीक्षकांना तुमचं उत्तर वाचायला सोपं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं लेखन कौशल्य अधिक प्रभावी ठरेल. चला तर उत्तरपत्रिकेवर आता मार्जिन आखून झाली आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही ती तुमच्या सोयीनुसार कोणत्याही क्रमाने सोडवू शकता.